पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्ही या वेळेला इथे काय करताय? बोलायचंय। किती दिवस आपण असं पाठशिवणीचा खेळ खेळणार ना? तुम्ही काय बोलताय? मला काही कळत नाहीये। कळेल, सगळं व्यवस्थित कळेल। रक्षा कवच आहेस ना? मग मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे। आपण उद्या बोलूया का? घाबरलीस? मला झोपायचंय। मी आज खूप प्रवास केला त्यामुळे मी झोपते। माझी झोप उडवलीस आणि तुला शांतपणे झोपायला देऊ मी? नाही होणार असं। कोण आहेस तू नक्की? आणि काय हवंय काय तुला? मला फक्त एवढंच हवंय की तुम्ही तुमच्या मनातले विचार काढून टाका आणि तुमचे गुन्हे सगळ्यांसमोर कबूल करा। गुन्हे? कसले गुन्हे? काय 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 कबूल करायचंय मी? तुम्हाला माहिती आहे मी कशाबद्दल बोलते ते। आणि ठीक आहे, तुम्ही काही बोलणार नसाल तर मी बोलेन। तुमचं सत्य मी सगळ्यांसमोर आणेन आणि तुम्ही मला इथून घालवायचा कितीही प्रयत्न केला तरीही जोपर्यंत तुमचं सत्य मी सगळ्यांसमोर आणत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाहीये बाईसाहेब। आणि मला खरंच तुम्हाला नुकसान नाही पोहोचवायचंय। माझी फक्त एवढीच इच्छा आहे की या घरातली माणसं सुखरूप राहावीत। मला धमकी देतेस? मला? तू शेखरना काहीतरी सांगितलंस की नाही? काय उपयोग झाला त्याचा? घडलं का काही? नाही ना? कारण त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे। स्वतःची पायरी लायकी ओळखून वाग। तुझ्या बहिणीने तुमची लायकी दाखवून दिलीच आहे। तुम्ही दोघी बहिणी सारख्याच आहात। पैशांसाठी वाटेल त्या थराला जाणार आहे। पैसा पाहिला नाही ना आयुष्यात, त्याच्यामुळे पैसा दिसला की तो हडप करायचा। हे असले संस्कार केले तुमच्या आईने तुमच्यावर? बाईसाहेब, माझ्या आईबद्दल काही बोलू नका। का तिनेच पाठवलंय तुला इथे ही राजाध्यक्षाची संपत्ती हडप करायला? माझ्या आईबद्दल काहीही बोलायचं नाही बाईसाहेब। आणि हे जे तुम्ही सगळं बोलताय, आयुष्यात कधी पैसे बघितले नाही आहेत, संपत्ती घशात घालायची आहे, हे सगळं नक्की तुम्ही कोणाबद्दल बोलताय? माझ्याबद्दल की स्वतःबद्दल? बोला ना।
पैशांसाठी, संपत्तीसाठी एका बाईचा संसार तुम्ही उद्ध्वस्त केला. खोटी माया दाखवून हे घर तुम्ही उद्ध्वस्त केलं. ज्या माणसांनी तुमच्यावर प्रेम केलं त्यांच्या जीवावर तुम्ही उठलात. घरातल्या माणसांना आपलंसं करायचं सोडून त्याच माणसांमध्ये अंतर तुम्ही निर्माण केलं. एका आईचा खून करून तिच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय. सिस्टर, ओके ना सगळं? हो. काय काळजी करू नकोस ममता, मला काही होणार नाहीये. काळजी अशी नाही बाबा, पण तुम्ही आराम करा, बोलू नका. मी गप्प राहू कसं शक्य आहे? आणि मी गप्प राहिलो तर पद्मजाशी गप्पा कोण मारेल? पण आराम करा म्हणजे लवकर बरे व्हाल. ओके डॉक्टर, काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? नाही, तसं काही काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. पण त्यांना काही दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं तर बरं होईल. नाही, हॉस्पिटल नको. अहो बाबा, असं काय करताय? लवकर बरं व्हायचंय ना. ठीक आहे, पण हॉस्पिटल नको. मिस्टर राजाध्यक्ष, त्यांना जर हॉस्पिटलमध्ये अंडर ऑब्झर्वेशन राहायचं नसेल ना, तर तुम्ही नर्सला इथे थांबवून घ्या. म्हणजे कसं होईल, पेशंटकडे लक्ष राहील. आणखीन काही असेल तर मला लगेच कळवेल, है ना? आमची काही हरकत नाही. तुझं नाव काय? रुपाली. बरं रुपाली, तू आजपासून बाबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला इथेच राहशील. ओके नर्स, दर 2 तासांनी पेशंटचं चेकअप करायचं. ओके, आणि काही क्रिटिकल असेल ना तर मला लगेच फोन करून कळवायचं. ओके ओके देन येतो मी. हां या बाबा, मी आले. हं. रुपाली, रुपाली,
तुझं नाव काय? रुपाली. बरं रुपाली, तू आजपासून बाबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला इथेच राहशील? आजी, आजोबा, शेखर साहेब, रुपालीबाई साहेब नर्स होत्या. म्हणजे भूतकाळ. देवी आई, आता भूतकाळ का? आराम करा म्हणजे लवकर बरे व्हाल. देवी आई, काय दाखवायचा प्रयत्न करतेस तू? शेखर, काय बोलवलं का मला? हा, तू ते बेडरूम मध्ये नव्हतीस म्हणून. मी बाबांच्या खोलीत होते. आई गोळ्या घेऊन झोपतात ना, मग त्यांना जाग नाही येत म्हणून त्यांना काही हवं नको बघ. तुम्हाला काही हवंय का? मी कॉफी देते. नाही, नको. काय झालंय शेखर? म्हणजे कसला विचार करताय तुम्ही? नाही, काही नाही. मला प्लीज सांगा, तुम्ही बरे आहात ना? शेखर, माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा की म्हणजे तुम्ही बरे आहात, काही झालं नाहीये. शेखर, तुमचं प्रेमच नाही राहिलंय माझ्यावर. नाही, माझे शेखर माझ्याशी सगळं बोलायचंय, सगळं मनात काहीच ठेवायचं नाही. तरी तुम्ही नीट बोलतच नाही आहात माझ्याशी. असं काही नाहीये. तुम्ही म्हणा असं काही नाहीये, पण तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून शेखर, नक्कीच. टेन्शन घेतलंयत का कसलं? प्लीज बोला शेखर, प्लीज माझ्यापासून काही लपवू नका. हवं तर चिडा माझ्यावर, पण मला सांगा शेखर. उशीर झालाय, झोपूया. हा आत्ता इथे ममताच्या फोटोसमोर? ममताने आत्महत्या केली नव्हती, तिला कोणीतरी ढकललं होतं. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? योग्य वेळ आली की मी स्वतःहून सांगेन मला कोणी सांगितलं. ह्याला ममताच्या खुनाबद्दल काही कळलं नसेल ना?
सगळं संपवायचं घटाघट. मी काउंट करणार आहे. 1. आदू वहिनी, मी काही मदत करू का? अगं नको केतकी, झालंय सगळं. केदारचं आणि माझं लग्न झालं ना की सगळी कामं मिळून करायची. तुम्ही एकटीने नाही करायची. ओके. ताई, पेशंटना चहा हवा होता. मी टाकते. पण साखर कमी, हा म्हणजे शुगरचा प्रॉब्लेम आहे ना. बाबा बरेत ना ग? हो. ए केतकी, ये तुमची ओळख करून देते. इकडे ये. रुपाली, ही केतकी, माझ्या धीराची होणारी बायको. आणि ही रुपाली नर्स आहे. बाबांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी इथेच राहते. काय जावा जावा फक्त गप्पाच मारत बसणार आहेत की आम्हाला काही खायला पण मिळणार आहे? वहिनी खूप भूक लागली ग. मिळणारे सगळं मिळणारे. केतकी, तू मला सांग, तुझ्या नवऱ्याला काय आवडतं? पोहे. पोहे नाही मिळालं ना तर त्याचा जीव नुसता वर खाली होतो. सगळं सांगून झालंय ना. जा जा, पोहे आण, सगळ्यांसाठी आण. तुलाही लागला वाटतं आदूचा लळा. गोड येतो हो ना. मग त्याला दूध प्यायला शिकव. आम्ही तुला तेच सांगणार होते. तू जोपर्यंत इथे राहतेस ना तोपर्यंत छान कम्फर्टेबली राहा. आपलंच घर आहे असं समजून राहा. आणि तुला जे हवं असेल ते निसंकोचपणे स्वतःच्या हाताने घे. फक्त माझा नवरा सोडून. मग तर काय बोलतेस तू? बघतोयस ना दादा, नाही वहिनीचं अगदी बारीक लक्ष आहे तुझ्यावर. तू तर काही बोलतोस ना केदार. नाही हसू नकोस. जातोस ना साईडवर? हो जाणार आहे. तू पण येतोयस ना? नाही, मी चाललोय मीटिंगला. अहो खाऊन जा ना, पोहे तयार आहेत. नाही नको, उशीर होतोय मला मीटिंगला जायचंय. मी काहीतरी बाहेर खाईन ना. ताई, पेशंटसाठी औषध आणायचं होतं. मेडिकल स्टोअर इथे जवळ आहे ना? हो आहे, पण तुला सापडेल का? अहो एक काम करा ना, ऑफिसला जाताय ना, जाता जाता हिला केमिस्टकडे सोडून जा ना. हा हो बरोबर. आणि चहा पेशंटला द्याल ना? हो देते मी, पण पेशंट नको ना म्हणू त्यांना. आम्ही सगळे त्यांना बाबा म्हणतो, तूही बाबाच म्हण. चालेल. निघायचं का? आणि तू वेळेवर पोचव. हो. खाऊन घ्या. हो. आले. काय चाललंय सगळं? रुपाली बाईसाहेब या घरात का आल्या, कशा आल्या ते समजलं, पण त्यांनी हे घर आपलं कसं केलं? या घरावर हक्क कसा मिळवला? मावशी किती चांगल्या होत्या तुम्ही. त्याचं खून केला.